पुरस्कृत आई मारुदेवी व जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित खासदार चषक 2025 शानदार आयोजन होतं. पोगाव टीम परतीचा प्रवास जरूर करतोय, परंतु इथे येता येता भरपूर गोष्टी इतर संघाला आपण शिकवलं. थँक्यू सो मच. चांगलं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये आपण केलं. आणि नुकताच संपलेला मॅच मॅन ऑफ द मॅच गोज टू वन अँड ओनली अनिकेत इज द मॅन ऑफ द मॅच. सुरुवात चांगली करून दिली, 2 षटकांमध्ये 6 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वपूर्ण सफलता आपल्या टीम करता मिळून दिल्या. सो अनिकेत ठरलाय या मॅचचा हिरो. चांगली स्पर्धा आहे, त्यामुळेच चांगले पारितोषिक प्रत्येक खेळाडूला मिळत असते. आजच्या दिवसात भरपूर खेळाडूंवर बक्षिसांचा वर्षाव होऊ शकतोय. मेगा फायनलचा दिवस आहे, अंतिम दिवस आहे. या अंतिम दिवसांमध्ये सुद्धा अफाट गर्दी लाडक्या प्रेक्षकांची या मैदानावर तुम्ही बघणार आहात. अनिकेत, कॉंग्रॅच्युलेशन. मी आयोजक कमिटीला विनंती करतो, सुशांतजी मॅन ऑफ द मॅच करताचे मेडल्स आहेत, मेडल्स आपल्यापर्यंत येऊ द्या. विनायक मडवी आणि रोहिदासजी कानात या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय रोहिदास कानात साहेबांना आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण अनिकेतला वितरित करावा. खूप चांगलं प्रदर्शन. प्रिन्स मूवीज द्वारे हे थेट प्रक्षेपण होतं आणि चांगली क्लिअरिटी आपल्याला पाहायला मिळते प्रिन्स मूवीजची. कॉंग्रॅच्युलेशन. हे मेडल्स खासदार चषक 2025 मधलं आपल्याला जातं. अनिकेत, काय जबरदस्त गोलंदाजी केले. अगोदरच ठरलं होतं की पहिले षटक तुझ्याकडेच दिलं जाईल? हो, माझ्याकडे कारण रेग्युलर मिस टाकतो पहिले षटक. त्याच्यानंतर तुझा विश्वास कसा प्राप्त झाला? टेनिस क्रिकेटच्या स्पर्धा तू अनेक खेळलाय, तर चांगले स्टार खेळाडू तुमच्या टीम मध्ये आहेत. राहुल गौंड सारखा अष्टपैलू खेळाडू आहेत. 2 धाबा तुम्ही 2 विकेट मिळवलेत आणि 6 धावा खर्च केल्यात. मनामध्ये काय ठरवलं होतं? कशी गोलंदाजी झाली पाहिजे या विकेटवर? विशेष मातीची विकेट आहे. मातीची विकेटमध्ये बॉलिंग माझी चांगलीच पडते आणि मी माझा बेस्ट द्यायला बघतो, कारण माझ्या टीममध्ये माझ्यावरती जास्त अवलंबून असतं बॉलिंगवरती, तर माझा बेस्ट देतो मी. वरिष्ठ खेळाडूंचा गायडन्स कसं मिळत असतं? राहुल गौंड आहेत, आणखीन काही वरिष्ठ खेळाडू आहेत? राहुलदा मुलेच मला पुढे जायला संधी मिळाली, त्याला बघूनच मी शिकतो. क्या बात आहे. पहिला मॅच खूप चांगल्या पद्धतीने खेळलात. आता नेक्स्ट मॅच मध्ये काही गेम प्लॅनिंग असेल तुमचं? हो, गेम प्लॅनिंग असेलच, करू. प्रायव्हेट आहे ती एक गोष्ट कोणाला सांगायची नसतं, म्हणूनच त्याने माईक पासून लपवली ती गोष्ट. वेल डन, वेल प्लेड. अतिशय चांगलं प्रदर्शन. आणि केतियाचं 333 हा जर्सी क्रमांक आम्ही नेहमीच बघायचो क्रिस गेल यांच्या जर्सीवर. इथे त्याच्याकडे तो आहे. गोलंदाजी चांगली केली, त्यामुळेच त्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब दिलाय. नेक्स्ट मॅच कडे आपण वळतोय. दोन्ही टीम या ठिकाणी टॉस करण्याकरता या. वसे बेनापट्टी आणि दुसऱ्या बाजूला असेल वाघरालपाडा टीमचे कॅप्टन या. वसे बेनापट्टी टीमचे कॅप्टन इथे येतात. दोन्ही टीमला शुभेच्छा तर देणार आहोत आपण, परंतु मॅच कसा होतोय याकडे नजर असेल. विनायक मडवी साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. या साहेब या. मान सन्मान प्रत्येकाला दिला जातो, ही खासियत आहे या स्पर्धेची. नवीन कर्णधार बघायला मिळत आहेत आपले. कॉलिंग कोण करत आहेत? वसई बेनापट्टी टीमचे कॅप्टन कॉलिंग करत आहेत. खासदार चषक हा सामना किती षटकांचा असेल ती माहिती तुमच्यापर्यंत आम्ही देतोय. कल्पेची माहिती देतील. दोन्ही कॅप्टनला आपण तत्पूर्वी शुभेच्छा द्या. 4 षटकांचा हा मॅच होतोय. खासदार चषक हा उल्लेख केला होता, म्हणजेच टॉस त्या ठिकाणी जिंकलेला आहे. वसई बेनापट्टी टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. पहिल्या मॅच मध्ये विश्वास तर आलाय. आता काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण करण्याचा. किती धावसंख्येपर्यंत रोकाल? कशी आखणी असेल या मॅचची? 25 ते 30 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. पुन्हा अनिकेतचा योग्य पद्धतीने वापर केला जाईल आपल्या संघाद्वारे? हो, नक्की. 45-40च्या धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न जेव्हा तुमचा होईल, त्याच्यानंतर जेव्हा तुमची फलंदाजी असेल. मागच्या मॅच मध्ये चुका झाल्या, परंतु ह्या मॅच मध्ये बॅटिंग लाईनअप मध्ये काय बदलाव असेल की सेम टीम असेल? सेम टीम. मॅचचा अनुभव कसा होता? खूप चांगला होता आणि प्रथमच आम्ही टुर्नामेंट खेळतो, इकडली मोठी टुर्नामेंट. क्या बात है. थैंक्स एंड बेस्ट ऑफ लक फॉर द मैच. थँक्यू. या प्रतिक्रिया कॅप्टन दिलेत. एका बाजूला वाघरपाडा टीमचे कॅप्टन आहेत. अगर आप टॉस जीतते तो आपका क्या फैसला होता? हम भी फील्डिंग ही करते, लेकिन अभी आपको बल्लेबाजी करनी है. 4 ओवर का मैच है. ऐसे में 4 ओवर में कितने रन बनाना चाहोगे और
जिम्मेदारी किस पे रहेगी रन बनाने की? हमारी टीम में है, बैट्समैन है, मयूर है, बाकी सब बैट्समैन है, कम से कम 55-60 बनाने की कोशिश करेंगे। वागरलपाड़ा प्रीमियर लीग का फायदा हुआ था आपकी टीम को, जिस तरह आपने भी बेहतरीन प्रदर्शन किया था इस टूर्नामेंट में, तो क्या एक बार फिर इस मैच में आपकी टीम का बोलबाला रहेगा? हाँ, देखा जाएगा, वो अलग था, ये भी अलग है। वो अलग टूर्नामेंट था, ये अलग है। थँक्स अँड बेस्ट ऑफ लक, तुम्हाला सुद्धा शुभेच्छा असतील। थँक्यू। आपण ऐकलं दोन्ही टीमच्या प्रतिक्रिया, दोन्ही टीमचे कॅप्टन चुस्त आहेत, तंदुरुस्त आहेत। प्रेक्षको, आणखीन एक मोठी मॅच आपल्याला भेटी करता येतोय, तत्पूर्वी आपण छोटासा ब्रेक घेऊया। तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा राजावाई येथे सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम, खासदार चषक 2025। स्टिल स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज लाईव्ह। हॅलो, थँक्यू वन्स अगेन डीजे। बॅटर पाठवून द्या, लगेचच बॅटिंग करणाऱ्या टीमने आपले बॅटर पाठवून द्या। विनंती असेल वाकरलपाडा टीमला आपले 2 प्रारंभिक फलंदाज पाठवून द्या। 4 षटकांचा मॅच असेल। पहिले षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल, राहुल आणि 3 फिल्डर हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असेल। 4 षटकांचा हा मॅच होतोय। टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय वसई बेनापट्टी टीमच्या कॅप्टनने, आणि बॅटिंग साठी आमंत्रण दिलं जातं वाघरालपाडा या टीमला। दोन्ही टीमचा एक एक्स्ट्रा प्लेयर पाठवून द्या। वसई बेनापट्टी टीमचे एक्स्ट्रा प्लेयर आलेत, वाघरालपाडा टीमचा एक्स्ट्रा प्लेयर या। अतिरिक्त खेळाडू पाठवून द्या, खेळाडूंची नावं सांगण्याकरता। वाघरालपाडा टीम या आधीच्या मॅच मध्ये पोगाव संघाने चांगला संघर्ष केला, कारण हार जरी हाती आले असले तरी प्रयत्न त्याने सुरूच ठेवले होते। अपयश अपयश येत असतं, परंतु ते पचवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असायला पाहिजे। पुढे जाऊन तुमचा आत्मविश्वास वाढला पाहिजे एखाद्या स्पर्धेमध्ये, एखादा मॅच खेळत असताना। 2 बॅटर उतरलेत, वजनदार खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत। टॉस जिंकल्यानंतर ही फिल्डिंग करण्याचा निर्णय योग्य तो असेल काय? युवा खेळाडूंना संधी दिली जाते, युवा कर्णधार पाहायला मिळत आहेत वसई बेनापट्टी टीम मध्ये। महेंद्र स्ट्राइक इन कडे असेल, आणि नॉन स्ट्राइक इन कडे जर आपण बघितलं तर अनुज, अंकुर, आणि पहिले षटक टाकतोय अनिकेत। मागच्या मॅचचा हिरो अनिकेत तयार झालाय, पंच सुद्धा तिथे तयार आहेत। लेट्स प्ले, गेम इज ऑन, मॅच सुरू होतोय। वाघरालपाडा विरुद्ध वसई बेनापट्टी। ओ, चांगला फटका खेचला जातोय, चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लँड होतोय।
एक धाव पण पूर्ण केली महेंद्रने, दुसरी धाव घेण्याची घाई करतायत आणि पाहता पाहता तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. नॉन स्ट्राईक इन कडे बॅटर पोहोचला आहे की नाही हे निरीक्षण केलं जातं. चांगला कडक फटका होता वजनदार खेळाडूचा, तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो आलं, तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलं. तिसऱ्या पंच निरीक्षण करतील, थर्ड अंपायर पीसीआर रूम मध्ये येतील आणि पाहतील बॅटर बाद आहे की नाही. प्रताप भोईर तिसरे पंच या पीसीआर रूम मध्ये ज्या पद्धतीने इथे थ्रो झालाय, डेडिकेट झालाय की काय, विकेट आहे की नाही, धावबाद आहे की नाही हे पाहिलं जातं. मनामध्ये शंका निर्माण झाली परशुराम पाटील सरांच्या आणि त्यामुळेच त्यांनी या तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलंय. बघा हातामध्ये तर चेंडू बसलाय, बॅटर पोहोचला आहे की नाही, अजून बॅट हवेत होती आणि इथे बॅटर आउट. ओयूटी डायमंड डकचा शिकार बनलाय बॅटर अंकुर. डायमंड डकचा शिकार बनलाय, लागलाय पहिला धक्का, एक गडी बाद, धावसंख्या 1 गॉन. गोलंदाज तयार. महेंद्र करता काय घडलंय, आवाज जोरदार आलाय, विकेटचं पतन. महेंद्र हे सुद्धा लगेचच परततायत, तू थांब मी येतोय. जणू काही हेच दृश्य पाहायला मिळालं या मॅच मध्ये. लगातार हा दुसरा धक्का, 2 गडी बाद, धावसंख्या 1. विकास साहू मागच्या वागराल प्रीमियर लीग मध्ये चांगला परफॉर्मन्स होता विकासचा. पुढे येऊन चांगलं बॅकलिप केलं, खांदे पूर्णतः खाली झुकवले आणि एक क्लास फटका पाहायला मिळाला मिड ऑफ क्षेत्रामध्ये. आता धावबाद करता पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांना आमंत्रण दिलं. तिसऱ्या पंचांना हे आमंत्रण दिलेलं आहे, परंतु जर आपण बघितलं तर मुख्य डिसिजन काय आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. तिसरे पंच प्रताप भोईर यांना सातत्यानं पीसीआर रूम मध्ये यावं लागतं. इमर्जन्सी मध्ये आमचे हे पंच चांगलं काम करतात. विकास साहू जर बाद झाला तर मग दबाव आणखीन वाढू शकतो. या आधीच पहिल्या बॉलवर विकेट मिळाली, दुसऱ्या बॉलवर सुद्धा विकेट मिळाली. इथे बघू शकताय तुम्ही, चांगला थ्रो होता. यशांच्या पाठीमागे किरण चांगली कामगिरी करण्याकरता सज्ज राहतात. आणि काय घडलंय, आणि इथे विकास होतात बाद. थोडीशी बॅट इथे लाईन पासून मागे होती आणि त्यामुळेच लागेल. यस इज गॉन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागला जातो या वेळेला तिसरा धक्का, 3 गडी बाद, धावसंख्या 2.
खेळाडू आहे तो. ओ राईट झालाय. आज जरा बघितलं तर उसळी जास्त घेतली होती, शॉर्ट सिलेक्शन करता आलं नाही. बस स्कोअर कटचा फटका खेळायचा होता बॅटरला. धावसंख्या धावफलकर आहे ती 2, गडी बाद झाली ती 3, 5 बॉलची समाप्ती. पुढचा बॉल गोलंदाजी मार्गावर गोलंदाज टाकण्याकरिता सज्ज होतात. पुन्हा बॅकफूट आणि फ्रंटफूट ओळखला नाही बॅटरने. हा चेंडू निर्धाव गेलाय. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिलं षटक संपल्यानंतर वाघराळपाडा टीमची धावसंख्या झाली आहे ती 3, गडी बाद 2. एक छोटासा ब्रेक घेऊया. या ब्रेक मध्ये पुन्हा वळूया डीजे मास्टर यांच्याकडे. नवीन गोलंदाज राहुल गोंड आला. समोर फलंदाज आहे संदीप. आडव्या बॅटचा वापर केलाय. चेंडूला फुल करायचं होतं. स्कोर लेग क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. फॉरवर्ड स्कोर लेग मधून थ्रो येण्याआधी एकच धाब संदीपने पूर्ण केली. जयदीप आता स्ट्राईक इन कडे गेलाय. 3 धाबा 3 गडी बाद. वाघराळपाडा टीमची ही स्थिती आहे. वालिव गावचे उद्योजक चैतन्यचे भगत आणि गणेश यांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय. चैतन्य आणि गणेशजी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं आम्ही स्वागत करतोय खासदार चषक 2025 मध्ये. वही आपण पुन्हा एकदा मॅच कडे काही घडामोडी घडल्यात या चेंडूवर. हा चेंडू सुद्धा डॉट जातोय. स्ट्राईक इन कडे जयदीप आलाय. पुढचा बॉल पुढे येऊन खेळायचं होतं आणि इथे विकेट जातोय. जयदीप बॅटिंग क्रीज पासून पुढे आला होता, त्यामुळेच धावबाचा जो बळी आहे तो बळी मिळवलाय. फिल्डिंग करणाऱ्या वसई बेनापट्टी टीमने बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय चौथा धक्का. 4 गडी बाद. धावसंख्या 3. थँक्यू. नवीन बॅटर जयदीप आलेत. आणखीन एक जयदीप. ते 2 धावा पूर्ण करतील का? जयदीप साठवण संघ मालकाच्या भूमिकेमध्ये आपण त्यांना पाहिलं होतं मागच्या WPL मध्ये. धावसंख्या धावफलकर झाली आहे ती 4 गडी बाद 4 ही स्थिती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमची. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर 1 धाव आली. दुसरा बॉल डॉट गेला आणि तिसऱ्या बॉलवर धावबाद झालं तर जयदीप. पुढचा बॉल स्कोअर कट करायचा होता. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. 4 बॉलची समाप्ती. धावसंख्या आहे ती 3 धाबा. पूर्णतः बांधून ठेवलं, जखडून ठेवलंय. बॅटिंग करणाऱ्या टीमला टिचून मारा केला गेलाय. त्रस्त करणारी गोलंदाजी राहुल गोंडची या ठिकाणी पाहायला मिळते. फुल पिच बॉल होता. बॅटरच्या बॅट पासून रडार पासून दूर ठेवलाय आणि त्याचबरोबर षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत त्या 4 धाबा.
2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 4. अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये काही रणनीती असेल हे ऐकण्यापूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. पुन्हा वळूया डीजे मास्टर यांच्याकडे. दोन्ही सख्य बंधू मैदानाच्या आत आहेत. आता हा वाईट बॉल असेल, अतिरिक्त धावेची भर पडेल, फायदा होतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. आता धावसंख्या 5. मॅच तुम्ही बघतायत वसई बेनापट्टी विरुद्ध वाघरालपाडा या दोन टीम दरम्यान. वाघरालपाडा टीम सुद्धा एक मजबूत टीम म्हटली जाते. मोठा फटका खेळायचा होता, गगनभेदी फटका आहे. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर आहे. तिथे थोडस दुखापत सुद्धा झाले आहे त्या खेळाडूला. 2 धावा तर मिळत आहेत. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात त्या खेळाडूला. 2 धाब्याच्या साह्यानं धावसंख्या झाली आहे ती 7 धावा. 4 गडी बाद 7. दाऊल शेख यांचं या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. अनेक मान्यवर सुद्धा अतिथी कक्षामध्ये आलेले आहेत. वालीव येथील प्रतिष्ठित नागरिक आहेत, उद्योजक आहेत, ते सुद्धा या टुर्नामेंटच्या भेटी निमित्तानं उपस्थित होताना दिसत आहेत. 4 गडी बाद 7 धावा. जे लहान मुलं मैदानाच्या आतमध्ये गेले त्यांना विनंती करतोय आपण बाहेर जा, तिथे आपलं काहीच काम नाही. आमचे जे व्हॉलेंटियर्स आहेत, कमिटी मेंबर्स आहेत, स्वयंसेवक आहेत, तेच त्या ठिकाणी जातील आणि पंच आम्हाला सांगतील काय हवं असेल तर. मॉन्टी घोडेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगलं काम त्याने आज सुद्धा केलंय. सलग या स्पर्धेमध्ये ते बांधले गेलेत आणि खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत रजनी क्रिकेटची स्पर्धा असल्या कारणानं शेवटपर्यंत ते थांबतायत. 7 धाबा 4 गडी बाद. चार गडी बाद 7 धाबा. 7 धाबा धाव फळकावर 4 गडी बाद. गोलंदाज निशांत गोलंदाजी मार्गावर तयार आहेत. शंका आशंका आपण या षटकानंतर बघणार आहोत. हे षटक पूर्ण होऊ द्या. हे षटक पूर्ण झाल्यानंतर आपण ते पाहणार आहोत. मॅच सुरू ठेवा. आपण ज्या धावसंख्येबद्दल जर काही शंका असेल तर त्याचं निवारण आपण करणार आहोत. धावसंख्या सध्या 7. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल कव्हरच्या दिशेने खेळून काढला. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. पाहता पाहता 2 धावा इथे सहजतेने होतात पूर्ण. या ठिकाणी संदीप साठवण यांच्या खात्यामध्ये या 2 धावा. धावसंख्या 9. दोघांमध्ये 6 धावांची भागीदारी चालू. 5 बॉलचा सामना करत 6 धाबा त्यांनी बनवलेत. 4 गडी बाद 9. संकट आलेत परंतु संकटांना जिद्दीने तोंड द्यावं लागेल. हवं तसं चांगलं प्रदर्शन आपल्या संघाकरता करावं लागेल. या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. दोन्ही बंधूंनी चर्चा तर केलं, पाहूया त्या चर्चेचं रूपांतर नेमकं कसं होतंय. सकारात्मक दृष्टिकोन ठेवायला पाहिजे प्रत्येक संघाने ज्यावेळेस ते फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत. पुढचा बॉल निशांतचा शॉर्ट बॉल होता. चेंडूला हुक केलं. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग रिजन मध्ये चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. गोलंदाजाची पहिली चूक. फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि चौकारनीशी भागवली संघाची भूक. मिळतात 4 धावा. चौकार. बायसिकल आपल्यापर्यंत पोहोचतोय. खूपच मागणी बायसिकल आहे.
जे आपल्या डोळ्यासमोर दिसतं. धावसंख्या 13, 4 गडी बाद. या षटकातील पुढचा बॉल असेल निशांतचा. मोठा फटका, चेंडू जातो लॉंग ऑफ रिझन मध्ये. शतरक्षक तिथे तैनात आहे. झेल हातामध्ये विसावलाय. विकेटचं पतन आणि याच बरोबर संदीप साठवण या खेळाडूला बाद केलं जातं. धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या टीमला. गॉन. नवीन बॅटर आले भरत. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळायचा होता चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 14 धाबा. आराध्य 11 वाघराळपाडा टीम आई सोनूदेवी टीमने ही धावसंख्या बनवले. हा चेंडू स्कोर लेग रिझन मध्ये खेळून काढला. एक धाव पण पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतायत आणि पाहता पाहता नेमकं काय घडलं इथे. विकेटचं पतन आणि 1 शॉट म्हणजेच एकही धाव मिळणार नाही. एकही धाव मिळणार नाही या चेंडूवर. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 6 गडी बाद 14. फुल पिच बॉल होता. पाहू शकतायत बॅटर जयदीप साठवण हे परत आहेत. दुसरी धाव घेताना धावबादच्या स्वरूपात ते बाद होत आहेत. नॉन स्ट्राईक इन कडे निशांतने यष्ट्यांवर तो चेंडू लावलाय. बेल्स खाली सुद्धा पाडलं. त्यामुळेच परतावा लागतो जयदीप साठवण या खेळाडूला. 6 गडी बाद 14. 3 षटकांची समाप्ती. शेवटचे 6 बॉल आहेत. पूर्णतः बांधून ठेवणारी गोलंदाजी आहे. त्रस्त करणारी गोलंदाजी आहे. गोलंदाजी करणाऱ्या वसई बेनापाटी टीमची जी पकड आहे ती पकड अगदी मजबूत केली आहे. न्यू बॅटर शिवम. नवीन बॅटर शिवम मैदानाच्या आतमध्ये उतरले. शेवटचे 6 बॉल 14 धाबा 3 षटकांच्या समाप्तीनंतर झालेत. 6 बॉल मध्ये 15 धाबा तरी यायला पाहिजे. न्यू बॅटर इन शिवम इज ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. ऑन साइडला खेळायचा होता चेंडू. ऑफ साइडला कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये 2 धाव मिळत आहेत शिवम या खेळाडूला. 2 धावांची त्याने आपलं अकाउंट ओपन केलं. खातं उघडलं. धाबा चालत 6 गडी बाद 16. भारतीय जनता पार्टी आयोजित पुरस्कृत आई मारुदेवी व जिजाऊ प्रतिष्ठान आयोजित खासदार चषक 2025 चा रणसंग्राम तुम्ही कटआउट्स बघू शकता तिथे. शॉर्ट बॉल चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये हा झेल विसावलाय. 7वा धक्का लागलाय. आई सोनू आई वाघराळपाडा टीमला. 7 गडी बाद धावसंख्या 16. दीप गांधी साहेबांचं इथे आगमन झालं. त्यांचं मी स्वागत करतोय आणि असं वाटतं की त्यांचं स्वागत इथे चौकाराने होईल काय. पाहूया काय घडलंय. 2 धावा बॅटरने पूर्ण केल्या. 3री धाव घेण्याचा विचार केला जात नाही. 2 धाव मिळतात. बाउंड्री लाईन जर आपण बघितलं तर सीमारेषेच्या आतचा चेंडू आडला गेलाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या आहे ती 7 गडी बाद 18. 2 धावा प्राप्त होत आहेत. शेवटचे या इनिंग मधले 3 चेंडू शिल्लक आहे. शेवटचे 3 चेंडू धावसंख्या 18. सीमारेषेच्या आत चेंडू अडला गेलाय. मोठा फटका इनफिल्ड वरून चेंडूला कळून काढला. चेंडू जातो लॉंग ऑन रिझन मध्ये. 1 धाव पण पूर्ण केली. दुसरी धाव मिळते बॅटर नवीन आलेल्या बॅटरला. न्यू बॅटर इन मिस्टर राहुल याला घ्या. 2 धाव मिळतात. 2 धावांच्या साह्याने जर आपण धावसंख्या पाहिली तर ती या वेळेला पोहोचली
20 वर 20. स्कोर इज 20. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल, एक धाव पळून पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावतील काय? मिड ऑफ मधून थ्रो येतोय. थ्रो येण्याआधी 2 धाबा. 2 धाब्याच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे ती 22. 16 वर 7 गडी असताना तदनंतर 2 धाबा आल्या. 2 धाबानंतर आणखीन जर आपण बघितलं तर 2 धाबा प्राप्त होतात. लगातारच्या 3 चेंडूवर 2-2 धाबा येताना दिसलं. धावसंख्या 22. शेवटचा बॉल, लास्ट बॉल इन द फर्स्ट इनिंग. दांडीगोल राहुल बाद होतो, त्रिपाचित होतो. चांगली गोलंदाजी, यॉर्कर चेंडू होता. गोलंदाज अविनाश, 2 विकेट्स अविनाशने मिळवलेत. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना सोनूआई वाघरालपाडा टीमची धावसंख्या 8 गडी बाद 22. 23 धावसंख्येचं टार्गेट असेल. 23 इज द टार्गेट. टॉस कोणत्या 2 संघादरम्यान असेल ती सुद्धा माहिती आपण जाणणार आहोत. चला, पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफळकर आहे ती 22 धाबा. 23 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय, काय घडामोडी घडतात दुसऱ्या इनिंग मध्ये, त्याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याआधी आपण छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. राजाबाई वाघराळपाडा येथे सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा, रजनी क्रिकेटचा थरार खासदार चषक 2025. सुशांतजी शिंदे हे सुद्धा त्या ठिकाणी चांगले मॅनेजमेंटचे सूत्र हाताळण्याचं काम करतात. वळूया दुसऱ्या इनिंग कडे. टार्गेट आहे 23 या धावसंख्येचं. स्ट्राइक इन कडे राहुल आणि नॉन स्ट्राइक इन कडे बॅटर आहे किरण. पहिलं षटक विकास टाकण्याकरता आलाय.
खोलवर टप्प्याचा चेंडू होता, चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये गेला, क्षेत्ररक्षकाने चूक केली आणि त्याचा फायदा उचलताना राहुलने एक धाव पण पूर्ण केली. दुसरे धाबे करता तो वळतोय. 2 धाबा सहजतेने होतात पूर्ण. चांगलं टायमिंग साध्य केलं त्या बॅटर राहुल गोंडने. लेदर क्रिकेट मधून आज हा हिरा चांगला चमकतोय. साता समुद्रापलीकडे सुद्धा तो जात असतोय. जास्त पाय त्याच्या समुद्रामध्ये असत, जमिनीवर क्वचितच तो पाय ठेवतोय आणि जेव्हा ठेवतो ना तेव्हा हा प्रत्येक मैदानात तो गाजवत असतोय. तो हा नामवंत खेळाडू राहुल गोंड स्ट्रायकिंग कडे आहे. गोलंदाजी मार्गावर विकास, संघाचा विकास करण्याकरता धारदार गोलंदाजी तो करेल काय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे, पाहिलं पंचाने आणि लगेचच निर्णय दिला वाईट बॉलचा. परशुराम पाटील सरांचा हा योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळाली. धावसंख्या यावेळेला 3. मोलाची धावसंख्या मिळत असं हे तुम्ही बघू शकताय. वाईड लाईनच्या बाहेरून चेंडू टर्न झालाय. किती चांगली दक्षता घेतली जाते प्रत्येक संघाकरता. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर लगातारचा दुसरा चेंडू हा वाईड टाकला जातो गोलंदाज विकासद्वारे. आता नियंत्रण तो गमावतोय. नियंत्रण पाहिजेच, नियंत्रण नसेल तर मग तुम्ही आपला स्वतःचा सुद्धा विकास करू शकत नाही. धावसंख्या 4. 1 बॉलची समाप्ती. आता बाजूदाने बदललोय. कोळटपाचा चेंडू होता, कोदून काढला. या चेंडूला चेंडू जातो मिड ऑफ मध्ये. एक धाव पण पूर्ण केली. बघा अजूनही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सुस्ती दाखवतात. आळसपणा त्यांचा या ठिकाणी आडवा येतोय. कारण माणसाच्या प्रत्येक कार्यामध्ये आडवा येणारा एक प्रबळ शत्रू म्हणजेच आळस आहे. आळस हा त्यांना झटकावून टाकावा लागेल. 4 धावा झालेत. धावसंख्या झाली आहे ती 6. 2 बॉलच्या समाप्तीनंतर 6 धावा. चांगले अपडेट आमच्या मॅन्युअल स्कोरर आमच्यापर्यंत देत आहेत. निलेश भुईर अतिशय चांगले खेळाडू सुद्धा ते होते. क्रॉस बॅटर स्ट्रोक करायचा होता. उंची जास्त गाठली चेंडूने, लांबी कमी. आता क्षेत्ररक्षकाने दिली हमी. बघा कॉन्सन्ट्रेशन नव्हतं परंतु नजर शेवटपर्यंत ठेवली. 8 ग्रॅमच्या त्या डोळ्याने मदत केली. धावसंख्या धावपळकावर आहे ती 1 गडी बाद 6 गॉन. सराव हा सुद्धा तितकाच महत्वाचा असतो तुमचा. इथे धूर्तपणा गोलंदाज असा पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षकाने चांगला झेल टिपला. स्कोर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक विकास होते. विकासला मदत केली. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडी बाद 6. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता गेलेत. न्यू बॅटर इन अविनाश. राहुल बाद झालाय. किरण विकेटवर उभा आहे. चांगला फटका या वेळेला बॅटर अविनाश. ओहो क्षेत्ररक्षक चुका मागून चुका करतात. पुन्हा एकदा सुस्ती दिसते या खेळाडूची. मिळत धाबा 4. 1 नाही 2 नाही 3 नाही चौकार. चौकार होता. 98 षटकार लागलेत. 2 षटकार कमी आहे षटकारांचं शतक होण्यासाठी. चांगला फटका खेचला जातोय. डीप मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते. चेंडू उचलेपर्यंत बॅटर त्या ठिकाणी धावा पूर्ण करताना दिसत नाही. हा यावेळेला बघितला तर हा डॉट बॉल गेलाय. 11 धावा 1 गडी बाद. पुन्हा हलक्या हाताने फक्त दिशा देण्याचं काम केलंय. चांगलं टायमिंग साध्य करतात बॅटर. चेंडूच्या रेषेमध्ये येऊन हे शॉट सिलेक्शन करतात. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती आता 11. आता धावा झाले ते 11 धावा. गडी बाद झाले ते 1. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये जिंकण्याकरता 12 धावांची गरज आहे. 18 मध्ये पाहिजेत 12. दाखल झालेत वालेव येथील प्रसिद्ध उद्योजक आदरणीय चैतन्य भगत साहेबांचा आपण स्वागताने सन्मान करतोय. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक
कल्पेश पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान आपण करावा. अतिथी देवो भव. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटपटू असतात, खेळाडू असतात, प्रेक्षकांची गर्दी असते, परंतु जेव्हा व्यासपीठ खाली असतं ना, त्या व्यासपीठावर आमची अनमोल रत्न नसली तर मग त्या व्यासपीठाला महत्व प्राप्त होत नसतं. अशीच आमचे अनमोल रत्न आहेत. दीप गांधी साहेब सुद्धा काहीच वेळेपूर्वी आलेत. इथे आपण चैतन्य भगत साहेबांचा यथोचित मान सन्मान करूया. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचे स्वागत करूया. माईची ऊब देणारी शॉल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मानचिन्ह देऊन साहेब आपला हा सन्मान होतोय. त्यांच्या सोबतच तुम्ही बघू शकतायत गणेशजी धुमाळे साहेब आहेत, ते सुद्धा उद्योजक आहेत, त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान होतो. या स्पर्धेचे शिल्पकार कल्पेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होतोय. अतिथी देवो भव. माईची ऊब देणारे शॉल आणि सन्मान चिन्ह देऊन या मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान होतोय. पालघर जिल्ह्याचे विद्यमान खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांचं कटआउट त्या सन्मान चिन्हावर आपण पाहिले. मॅच कडे आमची नजर पुन्हा जाते. कशा पद्धतीने स्कोअरबोर्ड आहे ती सुद्धा माहिती जाणून घेऊया. 1.2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 13 धावा. टीम की रन संख्या 13 रन. स्लॉक केलाय चेंडूला. चेंडू स्क्वेअर लेग पट्ट्याच्या दिशेने जातोय. चेंडू जातो सीमा रेषेपार. बिग ब्लास्ट षटकार. बरोबर इथे आय थिंक षटकारांचं शतक पूर्ण होते की काय. 1 गडी बाद 19. 1.3 बॉलची समाप्ती. टार्गेट आहे 23 या धावसंख्येचं. पुढचा बॉल पुन्हा एकदा फिक केलं या चेंडूला. चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड स्कोअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाची चूक आणि बॅटर भागवतोय संघाची भूक. मिळत 4 धावा. खासदार चषक चौकार. थँक्यू. तिथे तुम्हाला पुन्हा संघ मिळेल. मॅच इथे संपलाय. या चौकाराच्या मदतीनं 23 धावसंख्येचं जे टार्गेट होतं ते टार्गेट पूर्ण होतंय. पहिल्या इनिंग मध्ये 22 धावा झाल्या होत्या. 23चं टार्गेट होतं. पुन्हा लाईनअप मध्ये बघा, ह्या संघाला सांगावं लागत नाही, त्यांचे खेळाडू आपोआपच उठतायत, समोर जात आहेत हँडशेक करण्याकरता. हीच खरी मैत्री असायला पाहिजे. खेळ हा क्रिकेट हा खेळ मैत्रीपूर्ण भावनेनेच खेळला पाहिजे आणि इथे ही मैत्री जपतायत. मैत्रीचे संबंध जपणं गरजेचं आहे. लाईनअप मध्ये तुम्ही सुद्धा या. जरी हार हाती आली तरी त्याच्यामधून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळत असतं. हार के बाद ही जीत है असं म्हटलं जातं. मॅचला जिंकलंय वसई बेनापट्टी या टीमने आणि पुन्हा एकदा ह्या मॅच वर या स्पर्धेमध्ये आपला दबदबा आपला बोलबाला दाखवलाय. मॅन ऑफ द मॅच गोज टू मिस्टर अविनाश. इज द मॅन ऑफ द मॅच. गोलंदाजांचा ज्याने केला सर्वनाश तो ठरलाय या टुर्नामेंट मधील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर अविनाश. 2 विकेट मिळवल्या, त्याचबरोबर 1 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीनं उपयुक्त अशा 16 धावा त्याने बनवल्या. सो अविनाश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. याआधी त्यांचा अनिकेत हा मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळवणारा खेळाडू ठरला होता. आता अविनाश ठरलाय मॅन ऑफ द मॅच. अविनाश येत आहेत. एक पन्नामा कॅप त्याने परिधान केलेली आहे. मी विनंती करतोय गणेश धुमाळ आणि चैतन्य भगत साहेबांना आपल्या शुभ हस्ते तो मॅन ऑफ द मॅचचा किताब त्या खेळाडूला आपण वितरित करावा. वसई बेनापट्टी मधील स्टार खेळाडू हे आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हॉट एक्सपिरियन्स, चांगला अनुभव आहे आणि तो अनुभव ते शेअर करतात. प्रिन्स मूव्हीज चे कॅमेरामॅन पुन्हा सज्ज होत आहेत. अरबाज आहेत, पंकज आहेत, त्याच्यानंतर चांगलं काम बिलाल हे सुद्धा करतात. थँक्यू सो मच अविनाश. पुढील पायऱ्या तुम्ही गाठल्यात. आता पुढच्या फेरीमध्ये प्रवेश झालाय. ह्या मॅच मध्ये मला असं वाटतं की तुम्हाला ठाऊक होतं की मॅच मध्ये विजय होईल, असं वाटलं होतं की हा मॅच तुम्ही जिंकाल? हो नक्कीच. कमी धावा झालेल्या होत्या त्या समोरच्या टीमची आणि गेल्या मॅचच्या आमच्या चुका त्या आम्हाला समजल्या. त्यासाठी आम्ही आता पुढे पण चांगलं करण्याचा प्रयत्न करू.
समोरच्या टीम मधून मला वाटतं महेंद्र आणि विकास जे लवकर बाद झाले, झटपट बाद झाले, त्या विकेट्स तुमच्याकरता फार महत्वाच्या होत्या. हो नक्कीच. आणि अनिकेत हा चांगला बॉलर आहे, त्याच्यामुळे थोडंसं टीमला सुद्धा बेनिफिट मिळत असं. मात्र जेव्हा आपलं सिलेक्शन 11 मध्ये होत असं, 11 खेळाडूंच्या जे तुमची यादी असं त्याच्यामध्ये जेव्हा तुमच्या नावाची चर्चा होत असं, त्यावेळेला कसं फील होत असं खूप चांगलं वाटते की 11 मध्ये आपल्याला जागा मिळाली. आता पुढे तुमचं प्लॅनिंग काय असेल, कारण 2 मॅच तुम्ही जिंकलेत आजच्या दिवसामध्ये, पुढे सुद्धा तुम्हाला पुढे जायचं आहे, खासदार चषकावर नाव कोरवायचं आहे, इथे आकर्षक ट्रॉफी आहेत, तुमची नजर या ट्रॉफी मधील कुठल्या ट्रॉफीवर पडते? आम्ही पहिलीच मारण्याचा प्रयत्न करू. क्या बात आहे, आत्मविश्वासाने सांगितलं की आम्ही पहिलीच मारू. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच. थँक्यू सर. या प्रतिक्रिया अविनाशच्या. अविनाश ठरला मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करताना 2 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीनं त्यांनी संघाकरता 16 धावा बनवल्या. गोलंदाजीमध्ये कमीत कमी धावा देत 2 विकेट्स मिळवले आणि ह्या मॅचचा हिरो वसई बेनापट्टी संघाचा अविनाश ठरलाय. पुढील मॅचची प्रतीक्षा आपण करणार आहात, परंतु प्रेक्षक राजे अजून तुम्हाला सांगतोय, आजचा हा मेगा फायनलचा दिवस आहे. मेगा फायनलच्या दिवसामध्ये तुम्ही कुठेच जाऊ नका. प्रिन्स मूवीज आपल्या भेटी करता एक मोठी स्पर्धा घेऊन येतोय, खासदार चषक 2025 ची. आणि आज हा रणसंग्राम कुठल्या 2 फायनलिस्ट मध्ये गाजणार आहे ते सुद्धा आपल्याला सर्वांना पाहायचं आहे. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. वाघरालपाडा राजावळी येथे सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम खासदार चषक 2025. स्टील स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज लाईव्ह.